हाय, कसं आहे सगळे? गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं. तर छान सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण. तर आता वाजलेलं आहे 6:30. आम्ही उठलो पाचला उठून गोठ्यातलं आवरलं. आता धारा चालू झालेल्या आहेत. माझ्या अंघोळ झाल्या तर जस्ट आता डब्बा बनवायचा आहे. तर चल आम्ही धारा चालू आहे, मग दाखवते छान अशी गाणी ऐकत धारा चालू आहे. बघू शकता 6:30 वाजलेले आहे. तर झालं सगळं. आता आपण डब्बा बनवूया, चहा बनवूया. रोज आम्ही 5ला झोपतो. आता फोटो सगळं करायला लागतं ना. असं तरी काय आम्ही म्हणजे काम करायला ठेवलेलं आहे घरी. पण काय आहे ना, तू गावी गेला, तू काही परत आलाच नाही. त्यामुळे काय आम्हालाच करावं लागतं. झाडलोट करायची. झाडलोट केल्यानंतर मग आंघोळ वगैरे, मग डबा वगैरे सगळं असं चालू असतं. तर चला आपण पहिल्यांदा चहा बनवूया. तर मी नाश्ता पहिला काय करायचं, पहिला डबा निघतो त्यांना मग पोहे फ्रूट्स नक्की करावं लागायचं. पण आता काय, आता डब्याला सकाळी भातचं पण होतं, मग आम्ही तेच करतो काय नाश्ता. मग जेवणाला पण होऊन जातं. त्यामुळे डब्याला पण काय करायला लागतं, नाश्त्याला पण घेऊन यायचं. तर डबा गेल्यानंतर मग काय भात आणि आमटी केली म्हणजे झालं. आता बाकीची कामं करायला रिकामी आपण.
दिवसभरात काही काही करते मी किंवा माझं काय काम आहे तुमच्याशी आज शेअर करेन. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. छानसं पीठ बांधून घेतलं त्याचं काही छान होतं. कणिक रेडी आहे. चिरून घेतलं. कांद्याची ट्रिक म्हणजे जर तिकडे असेल कांदा तिकडे असेल तर कांदा चिरताना सोलताना टोकायचं असं कंटिन्यू करायचं म्हणजे
आलेला चहा घेऊ. भाजी शिजते इकडे भाजी शिजते तर आपण चपात्या करून घेऊ एक साईडला. त्याच्यामध्ये गोल्डन नाश्त्याचे जेवणाचे चपात्या करून घेऊया. भाजी तोवर इकडे शिजते. म्हातारी भाजी
तयार आहे. 2 मिनिटात ठेवायचे, कोथिंबीर टाकून तर हे बघा सिंबा मम्मी कसं बसलं कसं आहे का एकदम बरं असते ना, खायचं खेळायचं झोपायचं काही काम नाही काही नाही. तर आता नाश्ता वगैरे झाला, दूध पाजलं. आता भरपूर अजून कामं माझ्या मागं आहे. काय आहे ग चिऊ, काय आहे, कोण आहे, बाय बाय कर, बाय. अजून हिला आंघोळ घालायचे, अजून भाजी आमटी करायचे आणि तो मला दाखवले. तर इथं नाश्ता झालेली हिथं भांडी आहेत आणि काल दळप आणलेलं मी, शाळूचं दळप आणि गव्हाचं दळप हे भरून ठेवायचं डब्यात. इकडं रात्री किराणा मला आणून ठेवलेला आहे, तो अजून डब्यात भरून ठेवायचा आहे. अजून कपडे मशीनला लावायचे आहेत, अजून गायींना पाणी पाजायचं आहे. कंटाळा आलेला आहे, आता मी सगळं कामं करावीच लागणार आहेत. कंटाळून कुणाला सांगणार आहे नाही का. तर बघते आवरून घेऊया. चला इथं उभी राहा. हा तर आता सगळं बाजार काढून ठेवते आणि बनवून ठेवले शेताचं होतं. रवा संपू आता सध्या आम्ही एकदम असं बोटं लावून ठेवतो, पण आत्ता संपले त्यामुळे मग तोपर्यंत राहून ठेवलं. पावडर वेगळे आणले. हरभरा डाळ, साबण, गूळ कसला आणलाय, कठीण आहे का मऊ आहे. तो हात लावायचा नाही हा बाबू, ए बाबू. तर हा सगळा बाजार मी आता ह्याच्यातून बाहेर काढून ठेवला. आता सगळं डब्यात भरतो. तर तेल आहे 5 लिटर तेल, पोहे, चवळी, कडधान्य आणलेलं आहे. तिथे डाळे आहेत, तूर डाळ आहे, मसूर डाळ आहे, मूग डाळ आहे, हरभरा डाळ आहे, मूग आहे आणि इथं खोबरं आहे, गूळ, बेसन पीठ, रवा, महापत्ती, मैदा आणि इथं मसाले आहेत सगळे. धने पावडर, हळद, गरम मसाला, हरभरे आणि देवाला अगरबत्ती आणले, धूप आणलं, कापूर आणले, कोलगेट, निरमा पावडर, विम बार, नंबर 1 साबण, शॅम्पू, पोहे, तेल आणि ही तांदळाची पिशवी आहे. आम्ही ही आणत होतो पहिली इंद्रायणी, म्हणजे आता हे बदल ही आणत होतो इंद्रायणी. आता ही नवीन आली म्हणून मग म्हटलं बघूया ही कशी आहे. मग ही आता ह्यावेळी ही आणले. बघूया ह्याचा भात कसा लागतो बनवून. ठीक आहे, आता हे सगळं भरून ठेवते मी. काय ग ठेवू, आपण सगळं ठेवूया भरून. रवा,
बेसन आणि मैदा. चिऊ सिंबा बसलाय का चिऊ? ए चिऊ सिंबा निघाला बाहेर. हो सिंबा काय चाललंय तुझा आगाऊपणा? बाबू देव बाप्पाच आहे ते. देव बाप्पाच आहे चिऊ ते. साखर साखरवरती बाजू भरावून ठेवते. साखर मी अशी पिशवी सगळी ठेवतो. काय होतं साखरेला पाणी जरी सुटतं ना ठेवलं पिशवी थोडंसं खुल्लं करून ठेवायचं. ह्यावरती चांपडमध्ये चांपडवरती ठेवायची. काय झालंय तुम्हाला? काय झालंय तुझं? सिंबा आहे का त्यात? सिंबा आहे त्यात? बाबू सिंबाचं आहे ना ते. देव पण आलो तिकडे जाऊ. हो सिंबा कुठं चढला? चिऊ ए चिऊ इकडे या. तर डाळी भरून घ्याकडे चिऊ. हे बाबू चिऊ बाहेर जायचं नाही. बावाला बाहेर. डाळ काढायची काही गरज नाही कारण आम्हाला जे लागतंय डाळ त्यामुळे आम्हाला समजते. काढायसारखं काही नाही. मसूर तुम्हाला एक ट्रिक सांगू का? तुम्हाला माझ्या हरभरा लागते, मूग लागतात लवकर आणि कुठली तर उडीद डाळ एक लवकर लागते. तर त्याची काय करायचं, मी काय करते म्हणजे असं कोण तमालपत्र ठेवतो पण ह्यातनं मीठ टाकून ठेवतो. मीठ टाकल्यानंतरही लागत नाही. आता मी बरं आठवण आली म्हणजे आपल्याला ट्राय करून मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं ना की डाळी लवकर लागत नाही. त्यामुळे मग म्हणजे आपण थोडंसं घेते ना, मग थोडंसं आधी आत टाकायचं तर डाळ टाकून घ्यायची.
नंतर थोडंसं वरून आणि थोडं टाकायचं असं. ओके, मिक्स करायचं लागत नाही. तुम्ही असं करता का काय? आणि काय आहे म्हणजे तुमच्याकडे पर्याय किंवा उपाय तर मला नक्की सांगा. आणि मुगातही असंच करायचं, पण मीठ टाकून घ्यायचं, लवकर लागतं. साखरेमध्ये लवंग टाकतात, तसं आमच्यात लागत नाही शक्यतो, त्यामुळे मग मी काय टाकत नाही त्यात. जरा हलवायचं. ओके, ठीक. आता जो गुळ आहे बघ तो, बाबू गुळ आहे, गुळ. चेंज झालेला आहे. थोडा सवयी शक्यतो तशी नाही लागत. सिंबा काय करतोय बघ, सिंबा. ओ झाले बघू. हां, मसाला करून झालं 1 मिनिट. तर सगळे डब्बे भरून ठेवले, घरला डाळ भरून झाली. आता झालं आहे थोडं इथलं सगळं उचलून ठेवते आणि मग भेटूया आपण. तर काल दळप दोन्ही पण आणली तर अशीच होते, म्हटलं आता उठून ठेवायचे सगळे दोन्ही पण. आम्ही असं पिशव्यात देतो, डब्यात देत नाही. तशी म्हणजे तशी पद्धतच असावी, पिशव्यात देतो. मग अशी तांदळाच्या पिशव्या आहेत ना, त्यातून आम्ही देतो. ते आम्हाला 15 दिवस जातो, 15 दिवस दळप करून ठेवतो. तुम्ही दळण म्हणता का दळप म्हणता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे माहेरी आम्ही दळण म्हणतो, पण इकडे सासरी दळप बोलतात त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. म्हणजे प्रत्येक गावची पद्धत वेगळी आहे, असंही आम्ही बोलायची. त्याच्यावर झालं की धुवून स्वच्छ धुतो आम्ही, ह्या धुवून मग स्वच्छ वाळवायच्या, वाळवून मग परत ठेवून द्यायचं. छानसं वाळवून मग ठेवायचं. नेक्स्ट टाइम इथं उपयोग हात लावू नको. ऍपल कुठे? ऍपल घे. कुठे ऍपल? ओके ओके ओके. हां, ऍपल बरोबर घे. बरोबर बसते पाहिजे.
सिंबू सिंबा काय करतो? सिंबा काय तर आता किराणा माल भरून झाला, दळप वगैरे सगळे भरून झाले. आता काय राहिलं तर भांडी राहिले. भात आणि आमटी करायची आहे. आता पण वेळ झाले, 9:45 झाले. तर गाईंना पाणी पाजून घेते आणि मग नंतर बाकीची कामं तिथं मशीन लावून घेतली पहिल्यांदा. मशीनचं काम करून घेतलं. चला आंबाला पाणी पाजूया. मशीन लावून घेतली पहिल्यांदा, बाकीचे कामाचं मशीन होऊन जाते. ठीक आहे, मग मी गाईला पाणी पाजून घेते आणि मग आपण आता गाई बसले, पण आता उशीर झाला आहे मला आज पाणी पाजायचं. मग त्यानंतर पाणी पाजून घेते आणि मग थोड्या वेळाने भेटूया. ओके. तर नाश्ता झाला, भाजी चपाती करून झालेली आहे आणि हळू खीर केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. ती बघू शकता तुम्ही, ही अशी खीर बनवलेली आहे. ह्यांना दिली, ह्यांनी नाश्ता केला. ह्यांचा नाश्ता झाला, भाजी चपाती झाली, खीर दिली ह्यांना. तुम्हाला हळू खीरची रेसिपी पाहिजे असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा, आवडते सांगा. तर मी नाश्ता करून घेते आणि हिला दूध पाजायचं. आता ही उठली, आता दूध पाजून घेते, मी नाश्ता करून घेते. तर या नाश्ता करायला. छानपैकी गाणं चालू आहे, गाणं ऐकत याची चिवसाठी दूध, चहा, मग किती उसळ, चपाती. तर नाश्ता करून घेऊया.